नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महाड एमआयडीसीत विषारी गॅस गळतीचा कहर, 2 कामगारांचा मृत्यू, 36 बाधित। कोकणच्या राजकारणात नवा ट्विस्ट, भास्कर जाधव उदय सामंत यांच्यात दिलखुलास चर्चा, ही बातमी ब्रेक करा, विधानाने खळबळ। अभिजित दिपके यांना रामदास आठवले यांची खुली ऑफर, अटी शर्तींवर आरपीआय मध्ये प्रवेश करण्याची तयारी। लोणेरे येथे खड्ड्यात झाडे लावत ठाकरे सेनेचे आंदोलन, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। आणि चिपळूण भिले गावातील खारभूमी बंधाऱ्याचं झडप वर्षभरातच निसटलं, शेतकऱ्यांची चिंता वाढली। आता पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीतून धक्कादायक घटना समोर आली आहे। इंडो इमाइन्स कंपनी हायड्रोक्लोरिक ऍसिड मधून निघालेल्या विषारी गॅसची गळती झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे। या गॅस गळतीमुळे तब्बल 36 कामगार बाधित झाले असून अमित कुमार आणि कल्पेश वांद्रे या 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर एका कामगाराची प्रकृती अस्वस्थ असून एका कामगारावर महाड आणि मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। कंपनीतील प्लांट जवळ गॅस गळती झाल्याचं सांगण्यात येत असून त्याचा परिणाम कंपनीतील कामगारांसह परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांनाही जाणवला। गॅस गळतीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास झाला, त्यातच पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाल्याची माहिती आहे। गॅसची बाधा झालेल्या 36 कामगारांना तातडीने औद्योगिक वसाहतीतील एमएमए रुग्णालयात दाखल करण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच फॅक्टरी इन्स्पेक्टर तांबोळी आणि महाडचे प्रभारी डीवायएसपी शशिकांत पवार यांनी सकाळी 10 वाजता कंपनीला भेट देत पाहणी केली। कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून दुर्घटनेची माहिती घेण्यात आली। गॅस गळतीचं नेमकं कारण काय आणि सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का याचा तपास सुरू आहे। महाड एमआयडीसी मध्ये वारंवार गॅस गळतीच्या घटना घडत असल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सुरक्षा उपाययोजनांची सखोल तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। कोकणच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात दिलखुलास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। या भेटी दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी आता ही बातमी ब्रेक करा असं सूचक विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। भास्कर जाधव आणि उदय सामंत यांच्यातील या अचानक झालेल्या भेटीमुळे कोकणच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू आहे। सामंत यांच्या या सूचक विधानाचा नेमका अर्थ काय याबाबतही तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे। आगामी काळात कोकणच्या राजकारणात कोणत्या नव्या घडामोडी घडतात आणि या भेटीचा राजकीय परिणाम काय होतो याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। आता एवढीच बातमी सामाजिक कार्यकर्ते अभिजित दिपके यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचं सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांचं कौतुक केलंय। चिपळूण दौऱ्यावर असताना आठवले यांनी दिपके यांना आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात येण्याची खुली ऑफर दिली। अभिजित दिपके यांनी जंतर मंतर येथे केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले की आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, मात्र जंतर मंतरवरील आंदोलन शांततापूर्ण पद्धतीनं व्हायला हवं होतं। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिपके यांनी पक्षप्रवेश केला तरी त्यांना आंदोलन करण्याची परवानगी असेल का याबाबतही आठवले यांनी स्पष्ट भूमिका मांडली। दिपके यांनी आरपीआय मध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांना अटी आणि शर्तींवर पक्षात प्रवेश देऊ असं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे आठवले यांच्या या विधानामुळे चिपळूणच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। अभिजित दिपके यांच्या भूमिकेचं कौतुक करत त्यांना पक्षात येण्याचं निमंत्रण देणाऱ्या रामदास आठवले यांच्या या वक्तव्याकडे आगामी काळातील महत्त्वाची राजकीय घडामोड म्हणून पाहिलं जातंय। काँग्रेस जनता पार्टी जी आहे आपल्या अभिजित दिपकेंनी केलेली, तर माननीय चंद्रकांत जे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आहे त्यांनी सांगितलं की माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। काँग्रेस मी म्हणालो होतो, आता त्या काँग्रेसच्या नावाने अभिजितनी ती पार्टी सुरू केलेली आहे। आता पहिल्या लढ्याला त्याला यश मिळालेलं आहे, म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या किंवा दिलाच पाहिजे ही भूमिका त्यांची होती।
आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहे. आणि आता पुढे काय करायचं, पण अभिजित दिपके हा अरविंद केजरीवाल यांच्या टीममधला तो स्टुडंट आहे म्हणजे त्यांच्या टीममध्ये तो अनेक दिवस राहिलेला आहे. माननीय अण्णा हजारे साहेबांचं जे आंदोलन होतं, त्या आंदोलनाच्या काळामध्ये किंवा नंतर तो त्यांच्यासोबत आता राहिलेला आहे. ठीक आहे, तो कुठेही राहिला असला तरी आपलं मत असं आहे की आता अभिजित दिपकेने रिपब्लिकन पक्षात आलं पाहिजे. म्हणजे रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा खरा पक्ष आहे. रोज एखादा पक्ष काढून उपयोग नाही, पण त्यांनी तो पक्ष काढल्यामुळं नीट एक्झाममध्ये झालेल्या पेपर फुटीचा मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट जो आहे, हा इम्पॅक्ट हा घराघराशी पोचलेला होता. आणि पेपर लीक होणं अत्यंत अयोग्य आहे. अनेक वेळेला पेपर लीक होत आहे. तर म्हणून आता सरकारने कायदाही केलेला आहे की 10 वर्षाची शिक्षा जो यामध्ये सापडेल त्याला 10 वर्षाची शिक्षा, त्याला दंड आहे. अशा पद्धतीचा कायदासुद्धा आमच्या सरकारने बनवलेला आहे. आणि अशी पेपर फुटी लीक होऊ नये यासाठी नक्की सरकारच्या वतीनं प्रयत्न होतील. पण समाजामध्ये पत्रकार आहेत, NGO चालवणारे लोक आहेत, किंवा ग्रामपंचायत आहे, किंवा नगरपालिका आहे, आणि गावातल्या लोकांची ज्या संस्थांच्या जे असे काही लोक, अशा लोकांमध्ये मार्गदर्शन होणं आवश्यक आहे. असं करणं अयोग्य आहे. त्यामुळं कायदा झाला तरीसुद्धा कायदा तोडणारे लोक आहेतच. कायदा तर आहेच आहे, पण म्हणून आता पेपर लीक होऊ नये याचा असा आमचा प्रयत्न आहे. मुंबई गोवा महामार्गावरील लोणेर येथील सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर ठाकरे सेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय. रस्त्याची झालेली दुरावस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी चक्क रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावत अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्गासह सर्व्हिस रोडवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. लोकप्रतिनिधींकडून सभा आणि दौरे सुरू असतानाही रस्त्याची दुरावस्था कायम असल्याची टीका ठाकरे सेनेचे रायगड संपर्क प्रमुख संजय कदम यांनी केली. यानंतर संजय कदम आणि दक्षिण रायगड ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांच्या नेतृत्वाखाली लोणेर येथील सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांमध्ये झाडे लावत आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. चिपळूण तालुक्यातील भिले जांभूळवाडी खारभूमी योजनेच्या कामावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सुमारे 90 लाख रुपये खर्च करून 2 किलोमीटर लांबीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती आणि नव्या उघाडीचं काम करण्यात आलं. मात्र या नव्या उघाडीचं काम एक झडप वर्षभरातच जुलै महिन्यातील मुसळधार पावसात निसटल्याचं समोर आलंय. झडप निसटून बराच कालावधी उलटूनही अद्याप त्याची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे करंबवणे खाडीतील भरती आणि उधाणाचं खारं पाणी शेतीच्या दिशेनं घुसण्याचा धोका निर्माण झालाय. खारं पाणी शेतीत शिरल्यास पिकांचं नुकसान होण्यासोबतच जमिनीच्या सुपीकतेवरही परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे नव्या उघाडीचं झडप निसटलेलं असतानाच शेजारील जुन्या उघाडीचं एक झडपही जुलै महिन्यातील मुसळधार पावसात वाहून गेलं. त्यामुळे सध्या दोन्ही झडपांची दुरुस्ती रखडली असून खारं पाणी शेतात घुसण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे. लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेल्या कामाची वर्षभरातच अशी अवस्था झाल्याने या कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. खेड शहरातील कासाराळी परिसरात सिद्धिविनायक मंदिराजवळ उद्योजक सागर कवडे आणि शिवसेना महिला आघाडीच्या सौ श्रद्धा कवडे यांच्या कन्या कुमारी स्वरा सागर कवडे हिने सुरू केलेल्या स्वामिनी कस्टमाइज्ड गिफ्ट्स अँड प्रिंटिंग या नव्या व्यावसायिक दालनाचा शुभारंभ स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर उत्साहात संपन्न झाला. स्वरा कवडे हिने तरुण वयात व्यवसाय क्षेत्रात टाकलेलं हे पाऊल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतंय. ग्राहकांच्या आवडीनुसार कस्टमाइज्ड गिफ्ट्स, टी शर्ट प्रिंटिंग, मग प्रिंटिंग, फोटो गिफ्ट्स तसेच विविध आकर्षक भेटवस्तूंची सुविधा या दालनामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वरा हिने तिचा मोठा भाऊ श्रेयस याच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून ग्राहकांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. दालनाच्या उद्घाटनानंतर अनेक मान्यवरांनी भेट देऊन स्वरा कवडे हिचं अभिनंदन केलं. यावेळी खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला,
शिवसेना महिला आघाडीच्या सौ अश्विनी वडके, शहर प्रमुख कुंदनजी सातपुते, नगरसेवक स्वप्नीलजी सैतावडेकर, अनिल सदरे, अपेक्षा सदरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. मान्यवरांनी स्वरा कवळे हिच्या उद्यमशीलतेचं कौतुक करत व्यवसायाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक तरुणांनी रोजगार निर्मिती आणि स्वावलंबनाकडे वाटचाल करावी असा संदेश अशा उपक्रमातून मिळत असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर जे समूह रुग्णालयात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसह स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर जे समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर्स, स्टाफ नर्स तसेच वर्ग 1 ते वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमामध्ये लेझिम, विविध सांस्कृतिक नृत्य, नाचगाणी, दहीहंडी, खाऊ वाटप आदी उपक्रम पार पडले. तसेच उत्कृष्ट कक्ष स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त कक्षांचा गौरव करण्यात आला. यावर्षी प्रथमच सर जे समूह रुग्णालयात तृतीय श्रेणी संघटना आणि मराठा क्रांती स्वराज्य राष्ट्रीय संघटना मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मचारी बांधवांच्या इयत्ता 5वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या गरजू मुला-मुलींसाठी मोफत वह्या वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचं उपस्थितांनी विशेष कौतुक केलं. कार्यक्रमाला मराठा क्रांती स्वराज्य राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, मुंबई प्रदेश अध्यक्ष तथा उद्योजक आणि विकासक डॉक्टर चंद्रकांत तुळशीराम मोसाळ, राज्य उपाध्यक्ष गुरुदेव चेड्डे, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा आरती दळवी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू सुभाष संभाजी शिंदे, सर जे समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजय भांडारवार तसेच पदाधिकारी उपस्थित होते. 15 ऑगस्ट 2026 रोजी SM इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स चिचगरमध्ये भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणं, गीतं आणि लघुनाटिका सादर करून स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व प्रभावीपणे मांडलं. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचं स्मरण करून विद्यार्थ्यांनी देशप्रेम, एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय कैयूम नाडकर तसेच संस्थेच्या सचिव तथा शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर, शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरेसर तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अनेश पडवळ, सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. खेड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय आदर्श शाळा अंबय पाटीलवाडी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विलास चांदणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळेस माजी सैनिक राजाराम सतपाळ, रमेश सतपाळ आणि विठ्ठल सतपाळ यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. साईकृपा एकता सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. सदर कार्यक्रमासाठी फाउंडेशनचे विजय सतपाळ, सुशांत शिंदे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल शाळा आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली तसेच कवायत संचलन करण्यात आलं. विद्यार्थी, ग्रामस्थ आणि पालकांनी आपापली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमासाठी केंद्र प्रमुख कैलास सोनावणे, माजी सरपंच तुकाराम सतपाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश मांजरेकर, मुख्याध्यापिका सुविधा सावंत, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना महिला आघाडी दापोली यांच्या वतीने 22 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता शहरातील रसिकरंजन नाट्यगृहात भव्य मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. राज्यमंत्री योगेशदादा कदम आणि सौ श्रेयाताई कदम तसेच ज्योतिताई कदम यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महिलांना पारंपरिक खेळ, गीते, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. मंगळागौर हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असून या परंपरेला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या संघांना रोख पारितोषिकांसह आकर्षक सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. दापोली तालुक्यातील महिला मंडळे, बचत गट आणि विविध महिला संघटनांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलंय.
इच्छुक संघांनी 18 ऑगस्ट पर्यंत नोंदणी पूर्ण करावी असंही सांगण्यात आलंय. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बिसघर नंबर 1 शाळेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीनं झाली. त्यानंतर माजी सुभेदार शांताराम खडशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारासाठी लागणारी सन्मानचिन्ह स्वर्गीय नारायणराव आबाजीराव भोसले यांच्या स्मरणार्थ निर्मलाताई नारायणराव भोसले यांनी प्रकाशराव भोसले यांच्या सौजन्याने उपलब्ध करून दिली. तसेच सावंत परिवारातर्फे देण्यात आलेल्या वॉटर डिस्पेन्सरचं उद्घाटन करण्यात आलं. उमेश सावंत यांनी आपल्या दिवंगत बहीण नैना रवींद्र जाधव यांच्या स्मरणार्थ हा वॉटर डिस्पेन्सर शाळेला भेट दिला. हनुमान प्रतिष्ठान बिसघर मावळतवाडी यांच्या वतीने विद्यार्थी आणि शिक्षकांना छत्र्यांचं वाटप करण्यात आलं. तसेच हनुमान मित्र मंडळ तिसंगी आपटाकोण यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय बॅग आणि छत्र्यांचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमासाठी प्रकाशराव नारायणराव भोसले, सुनील किशोर भोसले, माजी कॅप्टन राजाराम भोसले, बिसघर प्रशासक शुभांगी भोसले, निवृत्त नेव्ही अधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस पाटील प्राची मर्चंडे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान जंगम, मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, शैलेश पराडकर, संदीप घाणेकर, विजय सातपाळ यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आयनी लंबाडवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र आमरे यांच्या पुढाकाराने कांदिवली येथील पालखी बंगला येथे आयोजित कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आयनी लंबाडवाडी अध्यक्ष राजेंद्र धुलक यांच्यासह विजय लंबाडे, सोनू जावळे, शंकर लंबाडे, रामचंद्र जावळे, रुपेश जावळे, जयेश जावळे, उमेश जावळे, मयूर जावळे, सुधीर जावळे, अभय जावळे तसेच लंबाडे, जावळे, धुलक, इटले आणि घरटे कुटुंबातील अनेक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ अस्मिताताई केंद्रे, युवा सेना तालुका प्रमुख सूरज रेवणे, शिवसेना उपविभाग प्रमुख शांताराम कविस्कर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या प्रवेशामुळे आयनी परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दापोलीच्या ईगल्स स्केटर्स क्लबच्या खेळाडूंनी 80व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत मोठी कामगिरी केली आहे. कुमार प्रद्युम्न प्रथमेश दाभोळे यांनी त्याचे कोच प्रथमेश प्रदीप दाभोळे यांनी तब्बल 80 मिनिटांची अखंड स्केटिंग मॅरेथॉन पूर्ण करत 3 विश्व विक्रमांची नोंद केली आहे. फोर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, युनायटेड अरब एमिरातील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि युरोपियन युनियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या विक्रमाची नोंद झाली आहे. या विक्रमासाठी भारतातील विविध राज्यांमधील तब्बल 522 स्केटिंगपटूंनी एकाच वेळी आपापल्या शहरामध्ये हातात राष्ट्रध्वज घेऊन वंदे मातरमचा जयघोष करत 80 मिनिटांची स्केटिंग मॅरेथॉन पूर्ण केली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रीती दाभोळे यांनी विशेष योगदान दिलं. 3ही विश्वविक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सहाय्यक आयुक्त तपासणी कोकण विभाग मनीषा देवगुणे यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये नगराध्यक्ष उमेश सतपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नामांकित गोविंदा पथकांनी उत्साहाने सहभाग घेतला. पारंपरिक गाण्यांच्या तालावर थिरकत गोविंदा पथकांनी अवघ्या काही सेकंदातच मानवी मनोरे रचत उपस्थितांची मनं जिंकली. शिस्तबद्ध पद्धतीने सलामी देत गोविंदांनी आपल्या कौशल्याचं दर्शन घडवलं. या रंगतदार आणि रोमांचक स्पर्धेला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांनी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. गोविंदाच्या थरारक मानवी मनोऱ्यांच्या उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. काही सेकंदाच्या या थराराने चिपळूणमध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला. रत्नागिरी तालुक्यातील निवळी मासेबाव परिसरात एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरच्या केबिनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली. टँकरच्या केबिनमध्ये आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान नरेश मोहिते आणि अनिश तोडकर यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. टँकर चालक रमेश शंकर टोपके यांच्यासह अग्निशमन दलाने तातडीने केलेल्या प्रयत्नांमुळे आग विझवण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.